या साईटवरच्या मावळाला आहे ना मी एवढे दिवस आहे ना एकदम साधं मावळ समजत होत, पण तिने आज डायरेक्ट मा तोंड बिन सगळं असं हनुमानावानी सुजून ठेवलं. सकाळी सकाळी गावातल्या साईटवर टोप्या बिप्या खोलल्या नाही का, गावातल्या साईटवर टोप्या खोलून साप बीप केल्या. आम्हाला गुंडेगाव साईटवर आहे ना एक येणारी गँग आहे ना, ही गँग घेऊन येणार तिथं भरायला घेऊन जायची नाही का, पण गँगला यायला उशीर झाला आणि आमच्या मग 31-7:30 सकाळीच लागली होती ना. पहिल्यांदा 2 वर्षात मग मी चालायला असते मग पंक्चर झाली, डायरेक्ट वालच उडाला. आज सकाळी 7:30 लागली ती. म्हणलं आज पक्का राडा आहे गाड्या. जाता जाता डीएसपी चौकात थांबलो. डीएसपी चौकात तुम्हाला माहितीच आहे, आम्ही गेलो आणि तिथं गुतणार म्हणजे गुतणार, त्यात काही विषय येत नाही. डीएसपी चौकात गुतलो बरं का, आणि त्याच्यानंतर डीएसपी चौकात थांबलो होतो. आणि त्याच्यानंतर मला आमच्या अमोलनाथचा व्हिडिओ कॉल आला आणि आमच्या अमोलनाथ आता जम्मूमध्ये बरं ठिकाणी ड्युटीला नाही का, तिने मला तिथं वातावरण दावलं. खरंच असं मन जळालं ना मला असं वाटलं आयला आपण जर खरंच आज वर देत असतो आपले काही दिवस वेगळेच असते नाही का. काहीतरी साईटवर गेलो लाईन बिन मारून घेतली. एकदा लाईन नाही मारली, लाईन मारायचं नशिबात नाही आपल्याला, तुम्हाला माहिती आहे. लाईन बिन करून घेतली, इकडे गँग आणलेली, गँग लगेच बी लागली होती कामाला नाही का, सगळी लगेच भेटली होती गँग. लगेच गँग डिप्पू बिप्पू टाकायला लागली, गँगने डिप्पू बिप्पू घेतला, लगेच गँग वाटायला लागली रप्पा. पण मला नसतं चळायचं काम, मग काय काम कमी, पण 7:30 जादा होती आज माझ्या. मग आता कळा तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये पप्पा मामा आहे ना इकडे राहिलेलं ठोकून घेत होते काय रप्पारप. मामाला म्हणलं मामा हान खेळ रप्पारप. मामाची लय मजा घेत होतो एवढे दिवस मावळा संग, पण शेवट पाका मावळाने माझ्या संग अशी मजा घेतली ना का नादच नाही करायचा. इकडे येणे नंतर डिप्पू बिप्पू टाकून घेतला ना एकदा रप्पारप मोठा. परत 7:30 मागे लाईटच गेली, लाईटच याने 1-1.5 तास कस तरी केले. डिप्पू बिप्पू बोलले आणि इकडे अर्धा भरून झालं. याच्यावर बसल्या बसल्या काहीतरी कला करावं म्हणलं, टाकली माझी आयडी. पण काय आयडी नंतर पुसून टाकली, म्हणलं एखादा मोकार चाप टाळायचं म्हणते नाही काय आयडिया विडिया टाकतो. आणि आमचे मामा इकडे कॉम्प्लेन खात होते. आमच्या मामाला म्हणलं मामा आज कसं काय कॉम्प्लेन खाऊ राहिले. मामा म्हणले खायचं माझ्या माझ्यात येता यायचं. मामा म्हणलं माझ्या माझ्यात खाता, मग बरं आहे बा तुमचं. मामाची जरा घेतली बरं का. नंतर इकडे परत माल काढून ते वाटायला लागले ते रप्पा. गेलो तिकडे चळायला वेळायला. नंतर काय मग माझ्या संगत मामाची मजा घेऊन आलो, पण माझ्या संगत माशाने मजा केली. मी ना टेस्टर घेऊन पळत होतो नाही का तिथं मावळाच्या शेजारून. पाहिले मा असा अवतार होता आणि त्या माशा तिकडून आले आणि मी इकडून चाललो होतो. मासे डायरेक्ट माझ्या केसात गुतून डायरेक्ट कानाला चावले. कानाला चावले तर मा तोंड असं भयान झालं ना का नादच नाही करायचा. अगं बाबू अशी 7:30 होती मग 5 मिनिटात मला तोंड आकसून बिकसून. आता बघा तोंड कसं झालं मग. आता ते लई व्हिडिओ दावित नाही मी, लई बेकार डोळे बिळ अशी सगळे फुगले होते. वट्टन बिट फुल राडा झाला नाही का, असं घाणवणी म्हणजे ना डोक्यापासून तर पायापोत मुंग्या येत होत्या, असं चुनचुन व्हायचं, खाजू यायची नुसती. पक्की 7:30 होती आज माझ्या मागे. येता येता तर माझ्या हाल वेगळेच का. आता जे माझ्या संग होते ना त्यांना माहिती, आमच्या पप्पा त्यांना माहिती वेगळा असा त्रास होता ना मला घाणवणी का नादच नाही करायचा. त्याच्यात मला अजून एक फिलिंग वेगळी झाली ती जरा आहे ना, ती काही गोष्टी नाही सांगतायत सोशल मीडियावर, पण लय हाल झाली माहिती. पक्की 7:30 होती.